ठरल्याप्रमाणे प्रश्न विचारले जात आहेत, आम्ही त्याची उत्तर देतोय, आम्ही पुढे काय करणार सांगतो, काय प्रश्न सोडवले सांगतो. हे खांदा कॉलनीचे प्रश्न आहेत आणि खांदा कॉलनीकर खरंच ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पॅनल विजयी करतील असं म्हणून मला वाटतं. पण जनतेला काय आव्हान? जनतेला मी असं आवाहन करेल की जे खांदा कॉलनीचे प्रश्न ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी सोडवलेले नाही आहेत. तुम्ही खांदा कॉलनीकरा नेते ते असं पण समजतील, ते पैसे पण वाटतील, मग त्या पैशाच्या बोलतापाला जनतेने भुलू नये. कारण पुढे ते 5 वर्ष कामच नाहीत करणार. मग अशा प्रकारे त्यांना तुम्ही आले तर प्रश्न विचारा की बाबा तुम्ही 5 वर्षात काय केलं, आम्हाला एकतरी प्रश्न सोडवलेला दाखवा. अशा प्रकारे जनतेला मी आवाहन करतो की आमच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणा. याच्या पुढे आम्ही चांगल्या प्रकारे काम करत राहू. पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण नवी मुंबईतून 10 MLD पाणी घेतोय. काय तुमचं काय विजन आहे पाण्याच्या प्रश्नाबाबत? पाण्याच्या प्रश्नावर बघा, तसं म्हणायला गेलं तर सिडको आहे, जीवन प्राधिकरण आहे, नवी मुंबई आहे. ह्या पनवेलच्या आमदाराला स्वतःचं धरण आहे. तर धरणातला गाळ दरवर्षी काढला जातो, पण तो गाळ कुठे जातो हेच माहिती नाही. मग पाण्याचा साठा वाढवता येत नाही ह्यांना नवी मुंबई महापालिकेकडून पाणी विकत घ्यावं लागतं. ही परिस्थिती आहे. आणि पाण्याचा प्रश्न झाला तर इथं पावसाळ्यात देखील इथं पाण्याचा प्रश्न निर्माण होतो खांदा कॉलनीमध्ये. ही पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. ही 30 वर्षापूर्वी जेव्हा पाईपलाईन टाकली होती खांदा कॉलनीमध्ये तेव्हा लोकसंख्या खूप कमी होती. त्याच्या आता 3-4 पट लोकसंख्या वाढलेली आहे. ती पाईपलाईन बदलण्याची गरज आहे. ते केलं जात नाही. मग ह्या महापालिकेचा जो मालमत्ता कर जातो, जनता पैसा जमा करते, तो पैसा ठेकेदार पद्धतीने त्यांच्या ठेकेदार उभा करून पैशाचा भ्रष्टाचार केला जातो. हे प्रश्न त्यांच्याकडून सुटले नाहीत, खरं की त्यांनी सोडवायला पाहिजे होते. एक भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा मुद्दा सध्या चर्चेत आहे. हे जे बसथांबे उभे केलेले आहेत महानगरपालिके थ्रू, तर ते त्याची मूळ किंमत म्हणजे कुणी विचार केला तर 2 लाख 3 लाख किंवा 4 लाख, परंतु माहिती अशी पुढे आली माहितीच्या अधिकारातून त्याची किंमत आहे 28 लाख रुपये. यावर आपण काय बोलत? नाही, माहिती अधिकारात मी माहिती काढलेली आहे. त्याची किंमत आहे 27,02,000 रुपये आहे. आणि महापालिका क्षेत्रात ती 38 ठिकाणी उभारलेली आहे. त्याची किंमत तशी मूळ बघायला गेली ते 7 ते 8 लाखामध्ये ते बांधून होतात. त्यांनी जवळजवळ 18 ते 20 लाख रुपये त्याच्यावरती भ्रष्टाचार चढवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पनवेल महानगरपालिकेची एकही परिवहन बस नाही आहे. अशी परिवहन सेवाच नाही तर तुम्ही बसथांबे बांधले कोणासाठी?